मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की समोरचा माणूस तुमच्या सोबत आहे पण मनाने नाही? तो किंवा ती बोलते पण कनेक्ट होत नाही, वेळ देतो पण लक्ष नाही, आणि मग मनात प्रश्न येतो, तो किंवा ती माझ्यावर खरंच प्रेम करते की फक्त सवयीमुळे आहे? जर हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मानसशास्त्र सांगतं की मानवाला दोन गोष्टींची खूप सवय असते. पहिली कम्फर्ट, दुसरा फॅमिलिरिटी. आणि ह्याच दोन गोष्टी प्रेम आणि सवय यामधला फरक धूसर करतात. कारण सवय सुद्धा सुरक्षित वाटते आणि प्रेम सुद्धा. मित्रांनो, प्रेम म्हणजे नेमकं काय? फिजिओलॉजीनुसार प्रेम म्हणजे इमोशनल इन्व्हेस्टमेंट. प्रेमात माणूस समोरच्यांच्या भावनांमध्ये रस घेतो, त्याच्या वेदना स्वतःच्या समजतो, त्याच्या वाढीसाठी स्वतः बदलतो, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. प्रेमात इफर्ट असतो पण तो ओझं वाटत नाही. मित्रांनो, सवय म्हणजे काय? सवय म्हणजे सोयीसाठी एकत्र असणं, एकटेपणाची भीती, बदलाची भीती. इतके दिवस आहोत, आता सोडून कसं देणार? फिजिओलॉजीमध्ये याला इमोशनल डिपेंडन्सी म्हणतात. इथे प्रेम नसतं, फक्त रिकामेपणाची भीती असते. मित्रांनो, प्रेम विचार करतं, ती कशी फील करते. सवय विचार करते, मला कसं वाटेल जर तो गेला तर. हा फरक खूप सूक्ष्म आहे पण खूप खोल आहे. मित्रांनो, प्रेमात माणूस बदलतो, सवयीमध्ये थांबतो. जेव्हा प्रेम असतं तेव्हा माणूस स्वतःला सुधारतो. तो म्हणतो, मी असं वागलो ते चुकीचं होतं. पण सवयीमध्ये माणूस म्हणतो, मी असाच आहे, ॲक्सेप्ट कर. ही ॲक्सेप्टन्स नाही, ही इमोशनल लायसन्स आहे. मित्रांनो, प्रेमात संवाद असतो, वाद असतो, पण दुर्लक्ष नसतं. सवयीमध्ये रिप्लाय उशिरा, ऐकणं कमी, नंतर बोलू जास्त, कारण सवयीला जपायची गरज वाटत नाही. मित्रांनो, प्रेमात माणूस उपस्थित असतो, सवयीमध्ये माणूस फक्त अवेलेबल असतो. तो तुमच्यासोबत असतो पण मोबाईलमध्ये जास्त असतो. प्रेमात इफोर्ट आपोआप येतो, तुम्हाला खुश पाहण्यासाठी. तो वेळ काढतो, तो आठवण ठेवतो, तो काळजी घेतो. सवयीमध्ये इफर्ट आठवण करून द्यावा लागतो. मित्रांनो, फिजिओलॉजी म्हणतं, तुमची भावना हे सर्वात मोठं एव्हिडन्स आहे. प्रेमात तुम्ही सुरक्षित वाटता, तुम्ही ऐकले गेल्यासारखे वाटता, तुम्ही स्वतःसारखे असता. सवयीमध्ये तुम्ही कन्फ्युज्ड असता, तुम्ही ओव्हरथिंक करता, तुम्ही स्वतःवर शंका घेता. सवयीमुळे असलेल्या नात्यात एक कॉमन गोष्ट असते, इमोशनल निग्लेक्ट. तो किंवा ती फिजिकली आहे पण इमोशनली अब्सेंट आहे. फिजिओलॉजीनुसार हे सुद्धा इमोशनल पेन देतं. मित्रांनो, मी आहे ना हे प्रेम नाही. अनेक लोक म्हणतात, मी तुला सोडून जात नाही ना. पण फक्त थांबणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे सक्रियपणे नातं जपणं. कधी कधी लोक दुखावणाऱ्या नात्यातही राहतात कारण त्यांना वेदनेची सवय लागते. इथे प्रेम नसतं, फक्त ॲडिक्शन असतं. मित्रांनो, सवयीचं नातं का टिकतं? कारण एकटेपणाची भीती, नवीन सुरुवात करण्याची भीती, समाज काय म्हणेल याची भीती. पण प्रश्न असा आहे, असं नातं टिकून तुम्ही आनंदी आहात का? मित्रांनो, प्रेम ओळखायचं कसं? स्वतःला हे प्रश्न विचारा. मी या नात्यात वाढतोय का? माझ्या भावनांना किंमत आहे का? मी स्वतःसारखा राहू शकतो का? जर उत्तर नाही असेल तर ते प्रेम नाही. प्रेम सेल्फ रिस्पेक्ट वाढवतं, सवय सेल्फ रिस्पेक्ट कमी करते. जिथे तुम्हाला स्वतःसाठी भांडावं लागतं ते प्रेम नाही. मित्रांनो, सोडणं कठीण का वाटतं? कारण सवय मेंदूला सुरक्षित वाटते. ब्रेन केमिस्ट्रीनुसार आपण ओळखीच्या वेदनेला अनोळखीच्या शांततेपेक्षा जास्त पसंत करतो. पण हिलिंग नेहमी कम्फर्ट झोन बाहेर असते. प्रेम कधी जबरदस्तीचं नसतं. प्रेमात तुम्हाला प्रूव्ह करावं लागत नाही, तुम्हाला बिहिंग करावी लागत नाही, तुम्हाला भीती वाटत नाही.
जर वाटत असेल तर ते प्रेम नाही. मला खरं प्रेम मिळायला हवं. मी फक्त सवयीसाठी बनलेलो नाही. माझ्या भावनांना किंमत आहे. मी स्वतःची मानसिक शांतता निवडतो. मित्रांनो, जर कोणी तुम्हाला फक्त सवयीमुळे धरून ठेवत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही कोणाची सवय होण्यासाठी नाही तर कोणाचं प्रेम होण्यासाठी जन्माला आला आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा.